पाहता तेलाचा भडका उडू शकतो अशी परिस्थिती सध्या जागतिक पातळीवर निर्माण झालेली आहे। देवळाणकरजी, 13 जूनला ज्या वेळेला इस्रायलनी पहिल्यांदा इराणवरती हल्ला केला, इराणची एक न्यूक्लिअर साईट ही इस्रायलने टार्गेट केलेली होती। त्यावेळेला जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची जी किंमत होती ही $68 प्रति बॅरल एवढी होती। त्यानंतर 20 जूनला ह्या किमती वाढून ती साधारणतः $74 प्रति बॅरल झाली। त्यानंतर जेव्हा अमेरिकेने इराणमधल्या 3 न्यूक्लिअर साइट्स वरती अटॅक केले, त्यावेळेला तेलाची किंमत प्रति बॅरल जागतिक बाजारपेठेमध्ये $79 पर्यंत पोहोचली। आणि आता म्हणजे तुम्ही बघत आहात की 13 जून पासून तर आजपर्यंत साधारणतः ही किंमत जी आहे सातत्याने वाढते आहे। आणि आता ज्या वेळेला इराणच्या संसदेने निर्णय घेतलेला आहे की स्टेट ऑफ हॉर्मुझ जी त्यांच्या आधिपत्याखाली आहे, प्रथम तर स्टेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे काय मी आपल्याला थोडक्यात सांगतो की पर्शियन गल्फ आणि अरबी समुद्र यांना जोडणारी जी एक निमुळती समुद्रधुनी आहे, हिची साधारणतः विड्थ जी आहे ही 32 किलोमीटरची आहे। मात्र जगाला सौदी अरेबिया, इराक, UAE, कतार यांच्याकडनं जो तेल पुरवठा केला जातो त्यापैकी 1/3 म्हणजे साधारणतः 35% तेल पुरवठा हा एकट्या स्टेट ऑफ हॉर्मुझ मधनं होतो। भारताचा जर विचार केला तर भारताला साधारणतः भारताचा सगळ्यात मोठा ऑइल सप्लायर आखातामधला सौदी अरेबिया आहे, फॉलोड बाय इराक आहे, मग नंतर UAE आहे आणि कतारकडनं आपण LNG प्रामुख्याने गॅस जो आहे तो आपण आयात करतो आणि यापैकी 60% हे स्टेट ऑफ हॉर्मुझ मधनं येतात। आता ज्या वेळेला हॉर्मुझ वरती तुम्ही निर्बंध घालणार आहात तेव्हा तेलाची जी पुरवठा साखळी आहे ती प्रामुख्याने विस्कळीत होणार आहे आणि ती जर विस्कळीत झाली तर तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेमध्ये साधारणतः जो प्रिलिमिनरी अंदाज आहे त्यानुसार ती $95 ते $100 प्रति बॅरल होऊ शकते। जर आपण सर्वसामान्य आपल्या प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून अंडरस्टँड करायचा प्रयत्न केला तर जर तेलाची किंमत $1 वाढली तर प्रतिवर्षी भारताच्या तिजोरीवरती पडणारा ताण हा $1 अब्ज असतो। तुम्ही इमॅजिन करा की 68 वरनं जर ती 100च्या आसपास वगैरे चालली गेली, जर 30-35 तेलाची किंमत वाढली तर आपण कल्पना करू शकतो की भारताला होणारं नुकसान हे किती मोठ्या प्रमाणावरती असेल। त्यामुळे तेलाच्या किमतींवरती याचा परिणाम होणार आहे, कारण आपण आपल्या गरजेच्या 60% ऑइल हे आखातामधनं आयात करतो। आता जरी आपण रशियाकडनं आणि अमेरिकेकडनं पर्यायी व्यवस्था केलेली असली तरी हे विसरून चालणार नाही की जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती ह्या भडकू शकतात जर इराणने आपला निर्णय प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला तर।